आज 27 जानेवारी 2025 रोजी आपल्या शेअर मार्केटमध्ये आणि वेगवेगळ्या इंडायसेसमध्ये किंवा इकॉनॉमीमध्ये काही हालचाल झालेल्या आहेत त्याची माहिती घेऊ. आज आपण पाहिलं असता निफ्टीमध्ये आपल्याला 263 अंकाची घट झालेली दिसत आहे. 22,829.15 अंकाने निफ्टी बंद झालेला आहे. आज अचानक मार्केटमधली घट एक्सेप्टेड होण्याचं कारण आता आपण थोडंसं पाहू. आज मार्केट निगेटिव्ह राहण्यासाठी नंबर्स खराब आहेत हे पण चालू आहे. ओव्हरऑल आपण पाहत असलेलं इंडिया विक्स आज वाढलेलं आहे. व्होलॅटिलिटी जास्त आहे. बजेटचं प्रेशर आहे. जीएसटी वाढतंय. टॅक्स कमी होतात. काय होतंय सगळ्या उत्सुकतापोटी मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढलेली आहे. त्यामुळं इंडिया विक्स वाढलेला आहे. डॉलर इंडेक्स पाहिला असता घटलेला आहे. थोडासा सपोर्ट घेत आहे. मग मार्केट घटण्याचं कारण काय आणि काय शोधूया आपण थोडंसं. तर आज आपल्याला नवीन एक न्यूज आपल्याला पाहायला मिळाली. इथं चीनच्या डीपसेक AI कंपनीने ChatGPT आणि गुगलला आव्हान दिले आहे. नव्या AI चॅटबॉटचा 2 महिन्यापूर्वीच त्यांनी V2 एक चालू केलं होतं. डीपसीक V2. त्यानंतर आज नवीन आपल्याला अनावरण केलेल्या कालच्या ह्याच्यामध्ये डीपसीक याने R1 हे नवीन मॉडेल चालू किंवा त्याचं एक लॉन्चिंग केलेलं आहे. डीपसीक R1 आणि R10 हे त्याच्यापेक्षाही जास्त परफॉर्मन्समध्ये क्वालिटी पास झालेलं आहे असं समजून घेऊया थोडंसं. कारण हे सगळीकडे AI म्हणलं जातं पण त्याच्याबद्दल बरंचसं कन्फ्युजन असतं. ते आपण थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न करू. चायनीज एक स्टार्टअप आहे. त्या छोट्याशा स्टार्टअपनं डीपसीक R1 हे जेव्हा मार्केटमध्ये लॉन्च केलं तेव्हा ते ChatGPT, गुगल यांच्या ओपन AI सारख्या किंवा एनव्हिडिया यांनी बिलियन्स रुपये खर्च करून केलेल्यापेक्षा फार स्वस्तात आणि उत्तम रिझल्ट असणारं बनवलं असल्यामुळं ह्या सगळ्यांचे शेअर्समध्ये पडझड मोठ्या प्रमाणात चालू झाली. त्याचा परिणाम अमेरिकेमधील नॅसडॅक फ्युचर 3% साधारण घटून त्याचं आपल्याला मोठमोठ्या ह्या ज्या कंपन्या आहेत टेक कंपन्या त्यांची हालत खराब झालेली दिसत आहे. त्याचा इफेक्ट मोठा होऊन त्यानंतर आपल्याला पाहिलं असता त्या डीप सीकला मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला ह्यांनी पण एक स्टेटमेंट केलेलं आहे की त्याला आपण थोडंसं सिरियस घेतलं पाहिजे. असं झाल्यामुळे ती काळजी म्हणा किंवा एक थोडीशी नवीन गोष्टीची भीती हे एक मोठं कारण दिसत आहे. मार्केट घटण्याचं आणि मोठं कारण म्हणलं तर इथं डेथ क्रॉसवर एक झालं होतं तयार. आपलं निफ्टी चार्टवर पण वीक झालेली दिसत होती. 8 जानेवारी पासून चालू आहे. पण डॉलर इंडेक्स कुठंतरी घटायला लागला आणि थोडासा सपोर्ट किंवा स्लाइटली रिकव्हरी येण्याचे चान्सेस दिसत आहेत. आज जे घडलं त्याच्यावर आपण फारसं घबराट न जाता किंवा हे AI चॅटबॉट वगैरे या सगळ्या कल्पना जोपर्यंत आपल्या आवाक्यात येत नाही तोपर्यंत त्याची भीती राहिली जाते. भीती कधी कमी होते? आपल्याला प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास नॉलेज आलं की भीती कमी होते. म्हणून जास्तीत जास्त नॉलेज घेण्याचा आपण प्रयत्न करू. एक पेटलेला दिवा दुसरा दिवा लावू शकतो. त्यामुळं प्रत्येकानं माहिती घेत राहणं, शेअर करत राहणं हे आपल्याला महत्त्वाचं ठरतं. आणि हे जे अभ्यास किंवा माहिती असं शस्त्र आहे की तुमच्या हातात ब्रह्मास्त्र येऊन बसतं. आज चायनाच्या डीपसीक नावाच्या छोट्या स्टार्टअपनं जर गुगल मायक्रोसॉफ्टला आव्हान दिलं असेल तर आपल्याला बुद्धीमध्ये किंवा अभ्यासामध्ये नॉलेजमध्ये किती ताकद आहे हे लक्षात येत असेल.
की त्यांचं साम्राज्य सगळं हलवून टाकलेलं आहे. दुसरं आपण पाहिलं असता निफ्टी, आपण इथं EMA एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज 200 डेजचं पाहिलं असता, तिथं आपल्याला निफ्टी त्याच्या खाली दिसत आहे. जोपर्यंत त्याला कोणता सपोर्ट येत नाही तोपर्यंत आपण सेफ्टी गुंतवणूक म्हणून गोल्ड आणि ह्याचा पर्याय बघितलेलाच आहे निफ्टी बीचचा. त्याच्यात आपल्याला फारसं काही घटलेलं दिसत नाही. निफ्टी जरी 1.25 पॉईंट घटली असेल तरी निफ्टी बीच तितकं घटलेलं दिसत नाही. साधारण घटण्याचं प्रमाण रिस्क कमी आहे. कोणत्याही कंपनीचा तुम्ही निफ्टी बीच घेऊ शकता. कोणाचं आपण रेकमेंडेशन करत नसतो. उदाहरण म्हणून कोणतं ना कोणतं इथं घ्यावं लागतं. दुसरं पाहिलं असता तर आपल्या रोजच्या रिपोर्टकडे पाहिलं असता सेन्सेक्स सुद्धा आपल्याला 824 अंकांनी घटलेला दिसतोय. तो 75,366.17 अंकांनी बंद झालेला दिसत आहे. त्याच्यानंतर आपण बँक निफ्टी पाहिली असता ती सुद्धा 303 अंकांनी घटून 48,064.65 अंकांनी बंद झालेली दिसत आहे. साधारण आपल्याला रिझल्ट येणारे फारसे चांगले दिसत नाही आहेत. ते सुद्धा एक मार्केटच्या निगेटिव्हिटीचं कारण आहे. तरी पण दरवेळी येणाऱ्या संकटाचं शक्यतो मार्केट आधी डिस्काउंट केलेलं असतंय. त्यामुळं सावध पवित्रा ठेवून असं नाही होत की बजेट आलं आणि डिक्लेअर झाल्यावर खूप काहीतरी पडझड झाली. बजेट मार्केट पाडण्यासाठी काढलं जात नसतं. त्याला स्टेबल करण्यासाठी थोडं समजायला वेळ लागतोय आपल्याला. पण तोपर्यंत आपण पॅनिक न होता पोझिशन साईज किंवा ट्रेडिंग करताना अगदी मिनिमम लॉट साईज किंवा क्वांटिटीने करावं, असं नेहमी फायदेशीर ठरतं. आज आपण डॉलर पाहिला असता 86.30 चालू आहे, 0.16 अंकाने वाढलेला आहे. गोल्ड पाहिला असता 79,617 आपल्याला दिसत. बाकी आपण कमोडिटीमध्ये क्रूड गोल्ड पाहिलेलं आहे. क्रूड आज थोडंसं आपल्याला घटलेलं दिसत आहे. सिल्वर पण घटलेलं दिसत आहे. गोल्ड पण थोडंसं घटलेलं दिसत आहे आपल्याला. साधारण त्याच्यानंतर आपण पाहिलं असता आज डिप्सिक एआयची न्यूज बघितली. मार्केट घटण्याची कारणं महत्वाची असतात, आपण ती कायम बघत असतो. दुसरं एक असं आहे की आपल्याला साधारण FMCG जे सेक्टर असतं, म्हणजे फास्टेस्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड असं ह्या FMCGचं नाव आहे. ह्या ज्या कंपन्या असतात ते साधारण मिडल क्लास किंवा सर्व लोक आपण जे वापरत असतो त्याच्या आपल्याला इथे पाहिलं असता त्याचे सेल्स ग्रोथ ही पूर्ण कमी झालेली दिसत आहे. याचा अर्थ टॅक्सेशनमुळं जी आपली कंझ्युमरची कंझ्युमिंग पॉवर आहे किंवा खर्च करायची ताकद आहे ती कमी झालेली दिसत आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा आपण टॅक्स सॅलरी पाहिला असता इकडं जे काही आपले जे टॅक्सेस पाहिले असता, इन्कम टॅक्स भरून परत बाजारात आपण ह्या सगळ्या वस्तूंवर GST भरत असतो. त्यामुळं बजेटमध्ये इंटरेस्ट रेट कमी येणं आणि GST वर सवलत मिळणं हे फार अपेक्षित आहे. पण लोकांच्या अपेक्षा किंवा आपल्या अपेक्षा ह्याला थोडंसं निगेटिव्ह रिस्पॉन्स येईल असं समजून आता मार्केट आपलं डिस्काउंट झालेलं दिसत आहे. साधारण आपण आज ग्लोबल इंडायसेस मध्ये पाहू काय दिसत आहे. ग्लोबल इंडायसेस मध्ये आज पाहिला असता सेक्ट्रल आणि ग्लोबल दोन्ही पाहू. ग्लोबल इंडायसेस आपल्याला आत्ताच पाहिल्यानुसार डिप्सिक एआयच्या न्यूजमुळे अमेरिकन मार्केट टोटल निगेटिव्ह दिसत आहे. त्याच्या कंपन्या बऱ्यापैकी खाली आलेल्या आपल्याला दिसत आहेत. परत युरोपियन मार्केटला सुद्धा बऱ्यापैकी निगेटिव्हिटी आहे. आपल्या इथं जसं पाहिल्याप्रमाणे आपण डॉलर इंडेक्स थोडासा कमी झालेला आहे. कुठेतरी निफ्टीला सपोर्ट दिसत आहे रिकव्हरीसाठी. थोडासा 114 पॉईंट गिफ्ट निफ्टी आपल्याला प्लस दिसत आहे. बाकी हँगसेंग चायनाचा प्लस आहे कारण डीपसीक ही चायनाचीच कंपनी आहे. आणि थोडंसं पाहिलं असतं ओव्हरऑल ठीक आहे.
आपण आता आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये निफ्टी गेनर निफ्टी लुजर पाहू. त्याच्यामध्ये आपल्याला कोणते दिसतात. निफ्टी गेनर मध्ये आपण पाहिला असता ब्रिटानिया, ICICI बँक, M&M, हिंदुस्थान लिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया, L&T, मारुती आणि बजाज ऑटो इत्यादी नॉमिनल बढत मध्ये आपल्याला डिफेन्स करताना दिसत आहे. त्याच्यामध्ये साधारण आपल्याला थोडस ग्रीन बंद झालेलं दिसत आहे. लुजर मध्ये पाहिलं असता टेक कंपन्यांचा पहिला नंबर येत आहे. कारण आपल्याला आताच पाहिलेल्या न्यूजचा पाहिलं असता ओव्हरऑल टेक कंपन्या ची जी खर्च करण्याची ताकद खूप असते आणि त्या खर्चाप्रमाणे त्यांच्यापेक्षा कमी खर्चामध्ये जर दुसरं काही आलं तर त्यांचं साम्राज्य हलणं हे निश्चितच आहे. त्यामुळे टेक कंपन्या आपल्याला सगळ्या लोजर मध्ये दिसत आहेत. HCL टेक, टेक महिंद्रा, विप्रो, हिंडाल्को, श्रीराम फायनान्स एक आहे, पॉवर ग्रिड आहे, टाटा मोटर आहे, इन्फोसिस आहे, इंडसइंड बँक आहे, बेल आहे, टायटन, टाटा कंझ्युमर, भारती एअरटेल, टाटा स्टील, अडानी एंटरप्राइजेस, कोल इंडिया, ONGC, डॉक्टर रेड्डी, बजाज फायनान्स आणि TCS इत्यादी घटलेले आपल्याला दिसत आहे. काहींचे रिझल्ट आहेत. टाटा स्टीलचा रिझल्ट पण खराब आलेला दिसत आहे. साधारण ICICI बँकचा 25 तारखेला रिझल्ट होता. आपण रिझल्ट कसं कुठं बघायचं हे पण मागील या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा या चॅनलवर माहिती डिटेल आहे. आपण आता पुढे जाऊन दुसरं आपला रोजचं FIचा डाटा पाहू सेलिंगचं. आजही पाहिलं असतं आपल्याला नेट कॅश मध्ये 27 जानेवारी ग्रॉस परचेस 9,488.57 कोटीचे नेट आपल्याला खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 14,504 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूटने 5,015.46 कोटीची विक्री केलेली आपल्याला नेट विक्री म्हणतो आपण ती दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट परचेस ही राहते. जसं कालच्या व्हिडिओमध्ये आपण रिपोर्ट बघितल्याप्रमाणे जशी सेलिंगची फिगर असते तशी समोर बाईंगची फिगर पण असते. आपण पोझिशन साईज कमी ठेवलं की आपल्याला काही अडचणी येत. आपण डोमेस्टिक इन्स्टिट्यूट वाल्यांची जर परचेस पाहिली असतात ग्रॉस परचेस 16,503.43 कोटीची दिसत आहे आणि ग्रॉस सेल्स पाहिली असता 9,861.28 कोटीची दिसत आणि नेट फिगर आपण पाहिली असता 6,642.15 कोटीची आपल्याला नेट फिगर डोमेस्टिक फंडची कॅश मध्ये दिसत आहे. आता आपण थोडं डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहू काय केलेलं आहे. इंडेक्स फ्युचर मध्ये आपल्याला निफ्टी 50 ची नेट फिगर 82.11 कोटीची खरेदी दिसत आहे. बँक मध्ये 110.80 कोटीची अगेन परचेस दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये इंडेक्स फ्युचर 1.44 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये 224.81 कोटीची विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये 0.97 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. साधारण आता आपण ऑप्शन मध्ये पाहू. इंडेक्स फ्युचरच्या अगेन्स्ट ऑप्शन काम करत आहे. त्याच्यामध्ये पाहिलं असतं आपल्याला निफ्टी 50 मध्ये 1,763.1 कोटीची नेट परचेस ऑप्शन मध्ये दिसत आहे. आता आपण ऑप्शन्स आणि फ्युचरची फिगर ओपन इंटरेस्ट मध्ये कुठं पाहायची. ऑप्शन चेन मध्ये जाऊन कुठल्या स्ट्राईक रेटला जास्त आपल्याला ओपन इंटरेस्ट दिसतं, चेंज इन ओपन इंटरेस्ट दिसतं, त्याचा सुद्धा व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे. आपण कॉल ऑप्शनच्या माहितीसाठी तो व्हिडिओ पाहिला तर थोडंसं डिटेल मिळून जाईल. कारण हे व्हिडिओचा साईज वाढत गेला तर तुम्हाला सुद्धा बोर होऊ नये. आकडे तर रोजचे महत्वाचे आहेत, ते वाचले तर पाहिजेत आणि त्याच्याशिवाय आपल्याला डाटा नसेल तर पुढे काही करता येत नाही. बँक निफ्टी ऑप्शन मध्ये आपल्याला 1,288.12 कोटीची नेट खरेदी दिसत आहे.
निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑप्शनमध्ये 340.97 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये 1335.16 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50च्या ऑप्शन्समध्ये -10.47 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता आपण साधारण डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टॉक फ्युचर आणि स्टॉक ऑप्शन याची माहिती घेऊ. स्टॉक फ्युचर मध्ये आपल्याला 2950.83 कोटीची नेट परचेस दिसत आहे. ही थोडीशी सपोर्टच्या दृष्टीने पॉझिटिव्ह दिसत आहे, कारण एक्सपायरी आपली 30 तारखेला आहे आणि बजेट फेब्रुवारीच्या साधारण 1 तारखेला आहे असं माझ्या वाचण्यात आलंय. आपण थोडंसं न्यूज मध्ये माहिती घेत राहणं गरजेचं आहे. साधारण निफ्टीच्या स्टॉक ऑप्शन्स मध्ये सुद्धा आपल्याला 665.41 कोटीची परचेस दिसत आहे. साधारण आपल्याला ओपन इंटरेस्ट प्रत्येक एक्सपायरीचं आपण ऑप्शन चेन मध्ये जाऊन पाहिलं असता. इथं एक्सपायरी 30 जानेवारी इथं आपल्याला चालू एक्सपायरीचे ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतील. प्लस नेक्स्ट बजेट नंतरचे जे काय रणनीती आखली असेल किंवा काय ओपन इंटरेस्ट दिसत असेल तर ते आपण इथं 6 फेब्रुवारीच्या इथं पाहू शकतो. ह्याचं डिटेल अनालिसिस कसं करायचं काय आपण थोडंसं जर कमेंट आल्या तर ह्याच्यावर सुद्धा चांगला एक व्हिडिओ बनवू शकतो माहितीचा. पण रोजच्या रुटीन मध्ये आता आपल्याला इथं पुट साईड बाय केलेली दिसत आहे, कॉल साईड थोडेसे निगेटिव्ह दिसत आहे. हा डाटा दिवसभर चेंज होत असतो, त्यामुळे सतत ओपन इंटरेस्ट आणि मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी याचा फार महत्वाचा उपयोग होतो. आता आपण पाहिला असता FI डाटा पाहिला. आज निफ्टी फॉल का झाली, काय मार्केट घटलं ह्याचे कारण सुद्धा आपण पाहिले. थोडंसं वीक रिझल्ट, पुअर अर्निंग रिझल्ट सुद्धा खराब आहेत असं थोडंसं इथं म्हणलंय. बऱ्यापैकी आपण आता कव्हर केलेलं आहे. थोडंसं आज FMCG पाहिलं, ग्लोबल मध्ये आपण पाहिलं. साधारण निफ्टीच्या सेक्टरल इंडायसेस मध्ये थोडं जाऊन पाहू का कोणत्या सेक्टर मध्ये काय दिसत आहे आपल्याला. साधारण सेक्टरल इंडायसेस, मार्केट इंडायसेस, त्याच्यात आपण सेक्टर आता IT निफ्टीचं बघितलं होतं, त्यामुळं निफ्टी गेनर लुजर बघितले होते. सेक्टर इंडायसेस मध्ये आज निफ्टी ॲटो 200 अंकाने मायनस बंद झालेली आहे. त्याच्यातले मेजर घटलेले आपल्याला साधारण एक्साईड इंडस्ट्री, मदरसन सोमई, अशोक लेलँड, बालकृष्ण इंडस्ट्री, टाटा मोटर, बॉश, TVS मोटर, भारत फोर्ज, आयशर मोटर, अपोलो टायर्स इत्यादी आपल्याला घटलेले दिसत आहे. आज निफ्टी IT मध्ये आपल्याला मोठा मायनस फिगर दिसत आहे, 3.36%. साधारण 1463 अंकाची घट झालेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कोफोर्ज, सेलटेक, इन्फोसिस, L&T टेक्नॉलॉजी, L&T माइंट्री, एम्फासिस, पर्सिस्टंट सिस्टीम, TCS, टेक महिंद्रा, विप्रो आज मोठ्या कंपन्या निफ्टी IT मध्ये आपल्याला प्रामुख्यानं जास्तीत जास्त पर्सेंटेजने घटलेले दिसत आहेत. त्याचा रिझल्ट सुद्धा आपण आधी पाहिलेल्या न्यूज मध्ये US च्या IT कंपन्यांची जी परिस्थिती आहे टेक कंपन्यांची त्याचं इथं रिफ्लेक्शन म्हणता येईल. थोडंसं PSU बँक निफ्टी पाहिली असता आपण, त्याच्यामध्ये आज 59 अंकाने घट झालेली दिसत आहे. PSU बँक मध्ये आपण पाहिलं असता आज साधारण कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, PNB, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक इथेपर्यंत आपल्याला थोडंसं घटलेलं दिसत आहे. साधारण निफ्टी फिन सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 130 अंकांनी घट झालेली असून
निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पॉवर फायनान्स, HDFC, AMC, REC, चोला इन्वेस्ट, श्रीराम फायनान्स, MCX इंडिया, ICICI लोंबार्ड, बजाज फायनान्स, HDFC लाइफ, LIC हाउसिंग, मुथूट फायनान्स, HDFC बैंक, SBI लाइफ इन्शुरन्स, बजाज फिनसर्व, SBI कार्ड, ICICI प्रुडेन्शियल आणि कोटक महिंद्रा इत्यादी कंपन्या घसरलेल्या दिसत आहेत. निफ्टी फार्मा मध्ये पाहिला असता त्याच्यात सुद्धा आपल्याला 580 अंकाने घट दिसत आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने घटलेले शेअर्स आपण पाहिले असता लॉरस लॅब, ग्लॅंड, नॅटको फार्मा, ग्रॅन्युअल इंडिया, इप्का, अजंता फार्मा, बायोकॉन, झायडस, ग्लेनमार्क, डेव्हिस लॅब, अरविंदो फार्मा, अबॉट, लुपिन, डॉक्टर रेड्डीज लॅब, मॅनकाइंड फार्मा, सन फार्मा, अल्केम लॅब इत्यादी प्रामुख्याने घटलेले दिसत आहेत. निफ्टी FMCG मध्ये पाहिला असता 414 अंकांनी घट झालेली आहे. अगेन इथं आपल्याला याचा पण आज FMCG चा पण स्पेशल उल्लेख करून थोडंसं पाहिलेलं आहे की यांची सेल्स फार कमी आलेले आहेत आणि हे सेल्स येण्याचं कारण GST फार प्रमाणात आकारली जाते. GST मध्ये बजेटमध्ये सवलत मिळाली तर या कंपन्यामध्ये आपल्याला थोडंसं सेल्स वाढलेले दिसतील आणि सर्वसाधारण आपला खर्चाचं बजेट सुद्धा कमी होईल. आणि साधारण ह्याच्यात पाहिलं असता युनायटेड स्पिरिट, प्रॉक्टर अँड गॅम्बल, वरुण ब्रेवरेज, रॅडिको खेतान, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट, युनायटेड ब्रेवरीज, कोलगेट, नेस्ले, मॅरिको, ITC इत्यादी घटलेल्या कंपन्यांचे आपल्याला इथे शेअर दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता निफ्टी मेटल 294 अंक 249 अंकांनी घटलेले दिसत आहे. त्याच्यात प्रामुख्याने वेल्सकॉन कॉर्पोरेशन, जिंदाल स्टील, हिंदुस्तान कॉपर, सेल, वेदांता, NMDC, हिंदुस्तान झिंक, हिंडाल्को, अपोलो, APL अपोलो, नाल्को, टाटा स्टील, अदानी एंटरप्राइजेस, जिंदाल स्टेनलेस, JSW स्टील, रतनमणी मेटल इत्यादी आपल्याला निगेटिव्ह दिसत आहे. निफ्टी रियालिटी पाहिला असता आपण साधारण 8.95 अंकाने फक्त कमी झालेले दिसत आहे. त्याच्यात मोठी घट रेमंड मध्ये दिसत आहे. ओबेरॉय रियालिटी, महिंद्रा लाईफ, गोदरेज प्रॉपर्टी, फोनिक्स मिल, ब्रिज इंटरनॅशनल आणि प्रेस्टिज इस्टेट इत्यादी आपल्याला घटलेले दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहू आपण. निफ्टी एनर्जी हे 846 अंकाने घटलेलं दिसत आहे. साधारण त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला अदानी पॉवर, IOC, टाटा पॉवर, पॉवर ग्रिड, ONGC, कोल इंडियाचा सुद्धा आज रिझल्ट फार्मिंग आलेला आहे, त्यामुळं रिझल्ट सुद्धा फारसा चांगला नाही. रिलायन्स, अडानी ग्रीन, BPCL आणि NTPC इत्यादी आपल्याला आज घटलेले दिसत आहे. साधारण आपण सेक्टर इंडायसेस आणि निफ्टी घेणार पाहिले असता अजून जोपर्यंत निगेटिव्ह ट्रेंड दिसत आहे. ओव्हरऑल निफ्टी आपण पाहिली, त्याच्या न्यूज पाहिल्या, घटनेच्या न्यूज पाहिल्या, कारणं पाहिली असता आपल्याला बरेचशी कारणं लक्षात आलेली आहेत. थोडंफार आपण जोपर्यंत पॉझिटिव्ह साधारण 200 मुव्हिंग डेच्या वरती येत नाही तोपर्यंत मोठ्या रिस्क घेण्यात थोडंसं काय म्हणतात त्याला रिस्क घेणं योग्य नाही होणार. त्यामुळं ओव्हरऑल सपोर्ट जरी कुठं आहेत आपण थोडंफार पाहत असतो, पण सुरक्षित आणि कमी क्वांटिटीने जर ट्रेडिंग केलं तर आपल्याला फारसं नुकसान येणार नाही आणि त्याची जी आपण भीती म्हणतो ती सुद्धा वाटणार नाही. ट्रेड आपले सुरक्षित होत राहते. धन्यवाद.